नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शेखसर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायचं आहे की आयटीआयची प्रवेश प्रक्रियाची माहिती कशी मिळेल। म्हणजे प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला कुठून मिळतील, म्हणजे कोणत्या नियमानुसार कोणाला ऍडमिशन भेटेल, कोणत्या नियमानुसार कोणाला ऍडमिशन भेटणार नाही, कोणाला ऍडमिशन रिजेक्ट करता येईल, त्या संस्थेची काय नियमावली आहे, कॅन्डिडेटची काय नियमावली आहे, या संपूर्ण गोष्टीची आज या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया माहिती पुस्तिका डाउनलोड करून कशा पद्धतीने संपूर्ण माहिती पुस्तिकेचं वाचन करून आपल्याला संपूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती घेता येईल। मित्रांनो, आयटीआयची प्रक्रिया जी काय आहे ती संपूर्ण चालते मेरिट बेसिसवर आणि एका टाइम टेबलनुसार आणि एका नियमावलीनुसार। याच्यामध्ये कोणीही छेडछाड करू शकत नाही, कारण की जो नियम आहे ते सर्वांनाच लागू पडेल। एकाला नियम हा लागू, दुसऱ्याला तो लागू असं होणार नाही। म्हणून नियमावली आपल्याजवळ असणं माहिती गरजेचं आहे, कारण की या नियमावली जर तुमच्याजवळ असेल तर एखाद्या वेळेस तुमचं ऍडमिशन रिजेक्ट झालं तर काय कारण काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजेल। तर बघा, नियमावली ज्यावेळेस तुम्हाला डाउनलोड करायची असते तर त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी याची जी का ऑफिशियल वेबसाईट आहे ऍडमिशनची, तर बघा admission.dvet.gov.in ही ऍडमिशनची डीव्हीटी कडूनची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी तुम्हाला यायची आहे, याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। जसंही तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी पाहावयास मिळेल। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा, या ठिकाणी नोटिफिकेशन वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ज्याच्यामध्ये लेटेस्ट नोटिफिकेशन इकडे दिसणार आहे, त्याच्यानंतर रिलेटेड वेबसाईट जर असतील तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे। तर बघा, सर्वप्रथम जर तुम्हाला याची संपूर्ण जी काय प्रोसेस असते, माहिती पुस्तिका असते डाउनलोड करायसाठी, तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले बघा डाउनलोड सेक्शन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी दाखवलेले आयटीआय प्रवेश माहिती पुस्तिका। आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण माहिती पुस्तिका या ठिकाणी क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर खाली कंप्लीट ब्राउचर्स म्हणजे संपूर्ण माहिती पुस्तिका या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे। जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, क्लिक केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुमचं डाउनलोड सेक्शन मध्ये ती माहिती पुस्तिका डाउनलोड होत आहे। मित्रांनो, तुम्हाला या डाउनलोड सेक्शन मध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या क्रोम ब्राउझर या ठिकाणी आयटीआयची प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहितीसाठी जो काही ब्राउचर्स आहे त्या या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। आता बघा, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण जे काही प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनाची पुस्तिका आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल। या ठिकाणी त्याच्या डिटेल्स मध्ये तुम्ही रीड करून तुमचे सगळे नियमावली, म्हणजे नंबर कशा पद्धतीने लागणार आहे, काय टाइम टेबल आहे, या सगळ्या गोष्टीचे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही संपूर्ण डिटेल्स आणि संपूर्ण नियमावली या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे कोणत्या ट्रेडला कशा पद्धतीचं ऍडमिशन प्रक्रिया चालणार आहे याच्यामध्ये संपूर्ण याच्यामध्ये दिलेली आहे। म्हणजे कोणता प्रकार कॅन्डिडेट असेल तर त्याला नंबर लागेल, किंवा परराज्यामधला असेल तर त्याला कॅन्डिडेटला या ठिकाणी फीस का लागणार आहे, आपल्या राज्यातील फीस का लागणार आहे, पर्टिक्युलर तुम्ही ज्या कॉलेजचा विचार करता त्या कॉलेजला किती कॅन्डिडेटला या ठिकाणी ऍडमिशन देणार आहे, कशा पद्धतीने ऍडमिशन देणार आहे, कोणत्या कास्टनुसार ऍडमिशन भेटणार आहे, या सगळ्या गोष्टीचे नियमावली या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल। म्हणजे एखादा कॅन्डिडेट हँडिकॅप असेल तर त्याच्यासाठी काय नियम आहेत, एखादा कॅन्डिडेट एखादा पर्टिक्युलर खेळाडू असेल तर त्याच्यासाठी काय नियमावली, या सगळ्या गोष्टीचे नियम या ठिकाणी तुम्हाला माहिती भेटून जाईल। तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करून याचे डिटेल्स आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता मित्रांनो। आणि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।